नमस्कार मंडळी, पार्ट 2 मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण हिरवी चटणी बनवत आहोत। त्यासाठी पुदिना, जिरे, हा बर्फाचे तुकडे आहेत। हे बर्फाचे तुकडे घातल्यामुळे चटणी एकतर घट्ट होते आणि कलर त्याचा हिरवागार बराच वेळ राहतो बरं का। ही आपली कोथिंबीर आहे। कोथिंबीर समजा आपण एक मूठ घेतली असेल तर पुदिना थोडासा पाव भाग घ्यायचा, 2 मिरच्या, 3 लसूण आणि आल्याचा तुकडा, हे सगळं आता आपण मिक्सरला बारीक करायचं आहे। हे पनीर आहे घरी बनवलेलं पनीर, मी बारक्या चाळणीने किसून घेत आहे। पनीरमुळं चटणीला जाडसरपणा आणि एक मस्त टेस्ट येते बरं का। एक वेळा पनीर घालून ही चटणी तुम्ही करून पहा। आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सरला लावणार आहे। मंडळी, तुम्हाला जर माझा हा ढोकळ्याचा व्हिडिओ चांगला वाटला असेल, हे 2 चमचे गेली फुटण्याची डाळ, हे पनीर, हे मीठ आणि आता आपण सुक्कं खोबरं ह्यात किसून घालणार आहे। माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। आता तडक्यासाठी मी तेल घेत आहे। तेल थोडं जास्त लागते पूर्ण ढोकळ्यावरती घालायला। मोहरी पण 2 चमचे, जिरं 1 चम्मच, हे साबूत धनिया म्हणजे अखंड धनिया 2 चम्मच, 2 चम्मच तीळ, हे सगळं व्यवस्थित तडतडून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। ही 4 मिरच्या ह्यात तुकडे करून टाकत आहे ढोकळ्याबरोबर खायला। आता एक मी प्लॅस्टिकची थैली घेतलेली आहे, ती एक तुमचा ग्लास किंवा फुलपात्र त्यात तुम्ही घालायचं आहे। जर तुमची चटणी जास्त असेल, खाणारी माणसं जास्त असतील, तर तुम्ही मोठं भांडं घ्या, थैली पण मोठी घ्या। तर मी आता या थैलीत सगळी ही चटणी काढून घेतोय आणि आपण बनवलेल्या ढोकळ्यावरती हे व्यवस्थित पसरून मी घेणार आहे। थैलीत घातल्यामुळं ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं जाते, चमच्यापेक्षा जास्त चांगलं, त्याची लेअर चांगली होत्या मजबूत। आजचा आपला ढोकळा पांढरा, पिवळा आणि हिरवा असा 3 कलरमध्ये झालेला आहे। चवीला उत्तम झालेला आहे। एकदा तुम्ही नक्कीच करून पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। मग आता ही चटणीला खालच्या बाजूला थोडंसं फूल पाडून घ्यायचं। आता हा मी अर्धा ढोकळा कट करून घेत आहे। बघा ही जाळी किती छान पडलेली आहे आपली, केकसारखाच ढोकळा वाटतोय ना, मस्तच। आणि ही अशी चटणीवरून आपण पसरून घ्यायची। बस ह्याच्यावरती गेला तडका आणि मिरच्या। तुम्ही लहान मुलांना असं स्टिकसह खायला देऊ शकता, चमचा पण तुम्ही ह्यात घालून देऊ शकता। धन्यवाद।